आमची इच्छा होती की काही महिना अगोदर दोन मोठी कंपनी इथून बाहेर पडाली, एक वेदांता झाली, एक टाटाचा एअरबस नागपूरला झाला. तर अशी दोन मोठी कंपनी जिथून एक खूप मोठा प्रोजेक्ट युवकांना खूप सारा रोजगार भेटू शकतो, असं काही पण नवीन प्रोजेक्ट त्यांनी अशी काही घोषणा नाही केली. महाभरतीचे अगर प्रश्न घेतला तर महाभरतीचं काही पण तसं दिसत नाही आहे. पेपरचा तुम्ही बघत असणार, MPSCचा झाला, आमचे शिवराज असले, प्रथमेश असले, अक्षय असणार, हे चांगल्याने तिथे लढले. अजून त्याचा एक टायपिंगचा पेपरला होता आता काही दिवस अगोदर, तो रद्द केला. असं प्रकारचे खूप सारे स्टुडंट्स बद्दल बोलू या युवकांचा बद्दल बोलू, असे खूप सारे धोरण त्यांचे चुकीचे आहे. 2014 पासून इथे BJPची सरकार झाली. 2.5 वर्ष 2 वर्ष आमची पण होती, परंतु आम्ही त्यावेळेस काही कंपनीज आणले पण होते. परंतु मी नागपूरचा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहे. मी 2014 पासून बघतो, एक मोठा प्रोजेक्ट त्यांनी घेऊन नाही आणला. इतके मोठे मंत्री मुख्यमंत्री झाले, एक मोठा प्रोजेक्ट नाही घेऊन आणले ज्याच्यानी युवकांना रोजगार भेटणार. असा कोणता पण धोरण नाही त्यांनी तयार केला ज्याच्यानी युवकांना काही भेटणार. मी एक गोष्ट सांगू शकतो की छत्तीसगडमध्ये ते रोजगार नाही उपलब्ध करून देऊ शकले, तर आमचे शिक्षित बेरोजगार शिक्षित युवकांना छत्तीसगडमध्ये 2,500 ते बेरोजगारी भत्ता देतात. आमची सरकार काय करत आहे, काय असे युवकांसाठी काय असं नवीन केलं आहे, हे मी तुमच्या माध्यमातून ह्या सरकारला सांगायची इच्छा आहे माझी. अजून आज ज्या प्रकारे ही सरकार युवकांना बढू नाही देत आहे, यांना सामोर नाही येऊ देत आहे, आम्ही त्याच्या विरोधात येणाऱ्या 20 तारखेला विधानसभा घेरावा करणार. बघा, तसं म्हणजे बघायला गेलं तर आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की लबाडाचा अवतान जेवल्याशिवाय खरं नसते असं म्हणतात. दाखवण्यात आलेली आहेत, परंतु वास्तवामध्ये राज्याचं उत्पन्न किती आणि आपण ते खरंच देऊ शकतो का, याच्या बाबतीमध्ये वास्तव आणि कालचे दिलेली स्वप्न याच्यामध्ये फार फरक आहे. जवळपास राज्यामध्ये 6.5 लाख कोटीपेक्षा जास्तीचं वाढीव कर्ज या सरकारनं 6-8 महिन्यामध्ये करून ठेवलेलं आहे. याच्याबद्दल कोणीही एक चिकार शब्द बोलायला तयार नाही. अनेक असे मुद्दे आहेत ज्याच्यावरती हे डबल इंजिनचं सरकार आहे हे बोलायला तयार नाही. बाकी अनेक मुद्दे सोडून कुठंतरी फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या, मग ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, बाकीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, ह्या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवायचं आणि राजकीय आश्वासनं देण्याचं काम कालच्या बजेटमध्ये झालेलं आहे. आणि आपल्याला जसं माहिती असेल, जसं पदवीधरच्या निवडणुकींचा निकाल असेल, काल कसबा चिंचवडच्या पोटनिवडणुकीचे निकाल असतील, हा कुठंतरी महाविकास आघाडीच्या बाजूने या राज्यातला कौल चाललाय हे लक्षात त्यांच्या येऊ लागले. म्हणून कालचं बजेट एकदम फुगीर वाढीव फुगा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर 20 तारखेला या सर्व गोष्टींच्या विरोधामध्ये आम्ही विधिमंडळावरती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने एक भव्य असा मोर्चा तिथं घेऊन जाणार आहोत. त्या मोर्चाचं विश्लेषण महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय मितेंद्र सर यांना मी विनंती करतो कि त्या उस मोर्चे के बारे में सर आप डिटेल में बताएं. पहले तो मैं सभी पत्रकार साथियों को बहुत बहुत धन्यवाद कहना चाहता हूं कि आपने अपना कीमती समय हमें दिया. धन्यवाद यहाँ आने के लिए. हमारी यहाँ पूरी यूथ कांग्रेस की टीम बैठी हुई है, हमारे वाइस प्रेसिडेंट बैठे हुए हैं, हमारा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट्स बैठे हुए हैं और हमारा प्रेसिडेंट कुणाल राउत जी यहाँ बैठे हुए हैं. पहली बात कि जो बजट आया वो बजट क्या है, ये राम जी की बात करते हैं, ये अयोध्या की बात करते हैं. बजट का मतलब होता है जनता को लाभ देना. जो लोग राम की नाम की बात करते हैं, अयोध्या की बात करते हैं, उस अयोध्या में निषाद राज बजट लाते थे और वो बजट निषाद राज जनता के हित के लिए करते थे, ना कि जनता से टैक्स वसूलते थे, वो जनता को देते थे. तो पहला सवाल मैं चाहता हूं ये मीडिया ये दिखाए कि ये वो बजट है जहां जनता से लिया जाता है, ना कि जनता को दिया जाता है. तो ये पहली चीज, इनकी कथनी और इनकी करनी दोनों में जमीन आसमान का अंतर है. भाजपा कहती कुछ और है, करती कुछ और है. एक छोटा सा उदाहरण, शिंदे जी ने वो निशान ही छीन लिया जो शिवसेना की पहचान थी. अरे हम उस राम राज को जानते हैं जहां पर रावण ने ये कहा था कि अगर मैं पूजा के लिए
राम जी को बुला रहा हूं तो साक्षात सीता मां को लेके जाऊंगा। तो दुश्मनी का भी एक स्तर हुआ करता था, एक स्वाभिमान हुआ करता था। यहां इस 2023 में भाजपा ने सब कुछ विनाश कर दिया है। ना तो कोई स्तर छोड़ा है, ना तो कोई माध्यम छोड़ा है। अब बात करते हैं हम किसानों की, अब बात करते हैं हम युवाओं की। किसान, आपको याद होगा सोलापुर की बात है जहां पर 2 रुपए सिर्फ उसने एक प्याज पे कमाया था। तो ये हालात आपके महाराष्ट्र में है, जहां पर एक किसान जब अपना मूल लेने जाता है तो उसकी कमाई कितनी होती है? 2 रुपए। तो ये तय आपको करना है और यहां के महाराष्ट्र की जनता को करना है। सही में इनके जुमलों में फंसना है कि सही में वो चीज आपको देखने को मिल रही है कि ये सिर्फ बातें करना जानते हैं, ये बजट पेश करना नहीं जानते हैं। अब हम बात करते हैं 20 तारीख के प्रोग्राम की, जिसके लिए हम लोग यहां आए हैं। हमारा उद्देश्य है कि छत्रपति शिवाजी महाराज ने एक स्वराज यात्रा निकाली थी, तो उसी तरीके से इस यूथ कांग्रेस का एक भाव है कि उस स्वराज का अलग जगाना है, उस स्वराज का अलग एक एक नौजवान, एक एक किसानों के घर तक पहुंचाना है कि 20 तारीख को यूथ कांग्रेस किसानों के हक की लड़ाई, नौजवानों के हक की लड़ाई, और वो सारे सवाल पूछने जा रही है विधान परिषद मुंबई का घेराव करने, जहां पर वो ये पूछेगी कि आपने इस बजट में किसानों को क्या दिया, आपने युवाओं के रोजगार के लिए क्या किया। हमारे भाई शिवराज मौर्य ने लड़ाई लड़ी स्टूडेंट की, आपको याद होगा। ये बार बार स्टूडेंट की लड़ाई लड़नी पड़ेगी जब स्टूडेंट ने कह दिया कि उसे 3 साल बाद उस सिलेबस को लेके आना, फिर भी आप जबरदस्ती कर रहे हो। तो कुणाल राउत जी के नेतृत्व में, स्टेट प्रेसिडेंट के नेतृत्व में हम लोग ये लड़ाई लड़ने जा रहे हैं, जहां पर पूरे महाराष्ट्र की 59 डिस्ट्रिक्ट एंड 252 असेंबली से युवा हुंकार भरेगा और मुंबई पहुंचेगा महंगाई के खिलाफ, बेरोजगारी के खिलाफ और अडानी के बढ़ते हुए इस अत्याचार के खिलाफ, जहां पर हर एक मध्यम परिवार पीड़ित है। भला वो सोचे या ना समझे, पर याद रखिएगा जो अडानी कर रहे हैं और जो मोदी जी और अमित शाह जी कर रहे हैं, वो कहीं ना कहीं इस भारत के नौजवानों को प्राइवेट लिमिटेड में फंसा रहे हैं। अगर हम लोग प्राइवेट लिमिटेड में फंस के रह गए और सरकारी नौकरियां खत्म हो गई, तो याद रखिएगा इस देश के नौजवान का कोई भविष्य नहीं रह जाएगा। और वो सभी मुद्दों के साथ हम लोग 20 तारीख को, जिसमें हमारे राष्ट्रीय अध्यक्ष बीवी श्रीनिवास जी और हमारे इंचार्ज कृष्णा जी और आपके महाराष्ट्र के सभी बड़े नेतागण उसका समर्थन के लिए हमारे साथ मुंबई में कंधे से कंधा लगाकर इस लड़ाई को लड़ने के लिए तैयार हैं। तो हम निवेदन करना चाहते हैं सभी मीडिया भाइयों से, पत्रकारों से, कि ये जो 10 दिन की हमारी लड़ाई है और इस लड़ाई को जो हम निरंतर आने वाले समय में एक स्वराज भाव और भावनाओं से लड़ना चाहते हैं, उसमें आपके सहयोग की जरूरत है, आपके मदद की जरूरत है। बिना आपके सत्य उनके घरों तक नहीं पहुंचाएगा जाएगा और बिना आपके हम उनकी नींव नहीं हिला पाएंगे। ये एक हमारा मोटा मोटा ग्राफ है। कल से हम लोग दौरे पे निकल रहे हैं। ये वेस्टर्न महाराष्ट्र में शिवराज जी जाएंगे, नॉर्थ महाराष्ट्र में कुणाल राउत जी जाएंगे, सोना लक्ष्मी जी कोकण में जाएंगी, साथ में प्रशांत ओगले जी जाएंगे। यहाँ पर पुणे डिस्ट्रिक्ट में यहाँ पर हमारे राहुल जी, पिंपड़ी चिंचवट के अध्यक्ष प्रथमेश जी, अक्षय जी, सारे यूथ कांग्रेस के भाइयों को एक एक जिम्मेदारी जिले के हिसाब से, जोन के हिसाब से, असेंबली के हिसाब से बांट रखी है कि हमें मीटिंग लेने जानी है, हमें उस मुद्दे पे पोस्टर लगाने हैं, बैनर लगाने हैं, रेलवे स्टेशन पे स्टिकर चिपकाने हैं कि लोगों को पता होना चाहिए कि ये लड़ाई हमारी नहीं आपकी है, ये लड़ाई हर एक किसान, हर एक नौजवान की है। तो ये पूर्ण भूमिका के साथ मेरे 2 भाई हैं, प्रदीप जी, राजू जी, वो लोग भी विदर्भ में और वो लोग भी कोकण जोन में अपने अपने गृह, अपने जोन में जाके इस लड़ाई में एकजुट करने वाले हैं एक एक नौजवान को। और हम सब लोग 20 तारीख को पहुंचने वाले हैं और आप सभी से निवेदन है आप भी हमारी इस लड़ाई में शामिल होइए और साथ में इस स्वराज की लड़ाई को, हल्ला बोल की लड़ाई को हमारे साथ लड़िए। बहुत बहुत धन्यवाद। याच्यानंतर जर काही आपल्याकडनं प्रश्न असतील समजा विचारायचे असतील तर त्या पद्धतीने आपण
आंदोलनाचं नेमकं स्वरूप काय असणार आहे, कशा प्रकारे तुम्ही जाणार काय? नाही, आम्ही बघा विदर्भ मराठवाड्यातून आम्ही लोक ट्रेननी जाणार आहोत, पश्चिम महाराष्ट्राने पण काही लोक ट्रेननी येणार आहे, नॉर्थ महाराष्ट्राने पण काही लोक ट्रेननी येणार आहे, बाकी सगळे गाड्या घोड्या बसेस वगैरे त्याच्याने येणार. मुद्दा हेच आहे दादा, ज्या प्रकारनी हे सरकारचं जे धोरण आहे फक्त लॉलीपॉप दाखवायचं, जुमलेबाजी करायचं, अजून काही पण असं नाही करायचं. आता अगर त्यांना इतका फिकीर असती किसानाबद्दल तर त्यांनी पंचनामे केले अगोदर, अजून त्याच्यानंतर त्यांनी काही रिवॉर्ड्स वगैरे पाठवला असता. असं काही नाही केलं. हे फक्त जुमले आहे. त्यांना माहीत आहे काही ना काही पब्लिक त्यांच्या सपोर्टमध्ये नाही आहे. आपण काहीतरी असा पेश करू ज्याच्यानी पब्लिक आपल्याकडे येणार, परंतु हे सगळे जुमले आहे. याचा अगोदर पण मी खूप वर्षापासून गडकरीजी अजून देवेंद्र फडणवीसला बघत होतो. पूर्ण लॉलीपॉपच आहे. त्याच्या विधानसभामध्ये तुम्ही स्वतः जा, काही असं काही तुम्हाला असं काही युनिक नाही दिसणार की यांनी काही मोठा घेऊन आला. सीएम होते, अरे सीएम असते तर एक मोठा प्रकल्प आला असता. आमच्या इथे एक मिहान नावाचा एक इतका मोठा प्रकल्प आहे, लेकिन तिथे एक पण फॅक्टरी नाही, एक पण कंपन्या नाही मोठी ज्याच्यानी रोजगार भेटतो. आमचा प्रश्न क्लिअर आहे. आम्ही युवकांसाठी इथे लढासाठी येतो. आमचे प्रश्न हे क्लिअर आहे की ज्या वेळेस आमची सरकार होती त्यावेळेस आम्ही मोठे मोठे प्रोजेक्ट घेऊन आले ज्याच्यानी रोजगार भेटला. आम्ही महाभरतीचे प्रयत्न केले त्याच्यानी रोजगार भेटला. आम्ही काही नवीन स्कीम घेऊन आणले त्याच्यानी रोजगार भेटला. यांनी तर फक्त स्किल डेव्हलपचं नावाचं पैसेच पाठवले आहे, परंतु असं काही स्किलचे जॉब नाही घेतले, काही नाही घेतले. तर म्हणूनच आमचा हेच प्रश्न आहे, हे जुमलेबाज सरकार आहे. अजून याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने पूर्ण महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस अजून पूर्ण युवा आमच्या समर्थनाने येणार. वेगळे संघटन पण आमच्यासोबत जोडत आहे. हे जर अर्थसंकल्प सादर करायच्या आधी तुम्ही आंदोलन केलं असतं, शेतकरी आणि युवकांसाठी अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद करता आली असती. त्याच्या आधी होळी होती दादा, अजून त्याच्या आधी पण दुसरे अर्थसंकल्पाच्या आधी आंदोलन करायचं असा विषय नाही आहे. 9 तारखेला अर्थसंकल्प झाला, पण त्यामध्ये एक आशा होती की व्हेंटिलेटरवर असणारे सरकार आहे, कोर्टामध्ये कधी निर्णय येऊ शकतो, सरकारचं काही येऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये एकतर राष्ट्रपती राजवट लागू शकते किंवा निवडणुकांना आपल्याला सामोरे जावं लागू शकते. अशा परिस्थितीमध्ये हे सरकार जनतेच्या हिताचे काहीतरी निर्णय घेते आणि सर्वसामान्य जनता आहे, उपेक्षित आहेत, त्यांच्यापर्यंत लाभ कसा पोचवता येईल याकडे काम करते. पण आपण बजेट जर पाहिलं असेल तर अनेक महापुरुषांची नावं बजेटमध्ये कालच्या घेतली गेली, संतांची घेतली गेली, समाजसुधारकांची घेतली गेली आणि या सगळ्यांच्या नावाने काही ना काहीतरी योजना चालू करण्याचा निर्णय झाला. जुने काही प्रलंबित कामं होती त्यांच्या संदर्भामध्ये सांगितलं गेलं की हे प्रस्तावित आहे, केंद्र शासनाकडे मंजुरीला आहे आणि तसं पाहिलं तर याची अंमलबजावणी कशी होणार, याला पैसे कुठून उपलब्ध होणार, याची पॉलिसी कशी होणार, याचं कुठलंच कालच्या बजेटमध्ये मूल्यमापन केलं नाही गेलं. आणि खऱ्या अर्थानं जसं देवेंद्रजी फडणवीस अर्थमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री फसवायला एक्सपर्ट आहेत, तसंच कालच्या बजेटमध्ये त्यांनी महाराष्ट्र जनतेला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आम्ही युथ काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा हा प्रयत्न फोल पाडणार आणि खरं काय ते जनतेसमोर आणल्याशिवाय मी राहणार. विधिमंडळाला घेराव आहे, तिथं साधारण किती लोक असतील आणि त्याचं नियोजन कसं आहे? थेट विधिमंडळाला नाही, त्याचं नियोजनाचं पण आपल्याला परिपत्रक देऊ. पण महाराष्ट्रातून फक्त आमची युथ काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. आम्ही उद्यापासून वेगळ्या सिग्नेचर कॅम्पेन्स असतील किंवा जे बेरोजगार युवक आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन असेल, असे विविध कार्यक्रम येणाऱ्या 10 दिवसामध्ये करतोय. आणि महाराष्ट्रातील युथ काँग्रेस आणि बेरोजगार जे युवक आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना नोकरी मिळत नाही आहे, असे जवळपास 25,000 ते 30,000 युवक महाराष्ट्रातून येतील असे आम्हाला अपेक्षित आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की पुण्यामध्ये 15 दिवसापूर्वी MPSCचं आंदोलन चाललं असतं, तेव्हा आम्ही सगळे त्या आंदोलनाला होतो आणि बसल्यानंतर आम्हालाही थोडंसं नव्हतं, पण जवळपास आकडा आला मराठवाड्यातून पुण्यामध्ये जवळपास 2.5 लाख विद्यार्थी MPSCची तयारी करायला येतात. विदर्भाचा आकडा वेगळा आहे, उत्तर महाराष्ट्राचा वेगळा आहे, पश्चिम महाराष्ट्र वेगळा आहे आणि एवढे लाखो विद्यार्थी येतात.
त्यामुळं पुणे शहराची किंवा पेठ भागाची इकॉनॉमी त्या विद्यार्थ्यांवरती चालते. पण खऱ्या अर्थानं जर 20-25 लाख MPSCची मुलं तयारी करत असतील तर जागा काही शेमध्ये असतात. आपण अनेक वेळेला आपणही बातम्या केलेल्या छापलेल्या आहेत की 100 जागा आहेत, 200 जागा आहेत, त्याला हजारो फॉर्म्स येतात, लाखो येतात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की परवा पोलीस भरती झाली, BHMS डॉक्टर्स किंवा ME झालेले इंजिनियर्स या सगळ्यांनी कॉन्स्टेबलच्या पदासाठी किंवा नायक पदासाठी यांनी सगळ्यांनी अर्ज केलेला आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. त्यामुळे महाराष्ट्राची आता बेरोजगारीची परिस्थिती काय हे आपल्या सगळ्यांसमोर आहे. याला कुठेतरी आपण वाचा फोडली पाहिजे. जर बेरोजगारी पुण्यासारख्या ठिकाणी MP स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील किंवा इतर कुठलेही विद्यार्थी असतील की ज्यांना नोकरी मिळत नाही, ते 1 वर्ष पुण्यामध्ये राहतात. हिंजवडीमध्ये एक उदाहरण पुणे देतो, हिंजवडीमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करतात, तळेगाव MIDC मध्ये नोकरी रिझ्यूम घेऊन फिरतात, इंटरव्ह्यूसाठी प्रयत्न करतात, MPSCची तयारी करतात. पण अत्यंत कष्टाने एज्युकेशन लोन घेऊन ते शिकून पुढे आलेले असतात आणि आल्यानंतर त्यांना 1 वर्ष नंतर त्यांना त्यांचं कर्ज फेडायचं असतं. आणि फेडत असताना 1 वर्षामध्ये जर नोकरी नाही लागली तर आई वडिलांनी अनेक गोष्टी सोनं गहाण ठेवून, जमिनी गहाण ठेवून, काही लोकांनी विकून आपल्या मुलांना शिकायला पाठवलेलं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा इथला मेसचा खर्च असेल किंवा नोकरी शोधायला मुंबईला जातात, त्याचा खर्च देखील त्यांचा दैनंदिन भागत नाही. अशा परिस्थितीमध्ये बेरोजगारी भत्ता महाराष्ट्रामध्ये सरकारने दिला पाहिजे. किमान 5,000 बेरोजगारी भत्ता दिला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळ चालू करतो. त्याचा पहिला मोर्चा आम्ही विधान भवनावरती येत्या 20 तारखेला काढतो. सध्याच्या निवडणुकीनंतर काँग्रेस थोडीशी ऍक्टिव्हिटी त्या युवा काँग्रेसचा पण मोठा हात होता निवडणुकीमध्ये सगळं जे आहे. युवा काँग्रेस आता अशी ऍक्टिव्ह राहणार, नवीन काही प्रोग्राम करणार, रस्त्यावर उतरणार, असं काही नियोजन झालंय का? नाही, आता त्यामध्ये 2 विषय होते की युथ काँग्रेस नेहमीच ऍक्टिव्ह आहे. आपण पाहिली असेल जे आमच्या पिढीने पाहिलेली युथ काँग्रेस स्वर्गीय राजीवजी सातव जे आमचे अध्यक्ष होते, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी काम करायला सुरुवात केली, राजकारणाची सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्राचे प्रदेश विश्वजित कदम असतील, सतीश तांबे असतील, आता कुणालदादा राऊत आहेत, वेगवेगळ्या अध्यक्षांसोबत आम्ही काम करतो आणि वेगळ्या वेगळ्या अध्यक्षांनी महाराष्ट्रातील युथ काँग्रेस एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्या आम्हाला तिहेरी लढाई आम्ही महाराष्ट्रामध्ये लढत आहोत. एकीकडे केंद्र शासनाच्या विरोधात लढण्याचं काम आमचं आहे. मोदी आणि अमित शहा यांच्या जे धोरण आहे, जे हुकुमशाहीचं धोरण आहे, त्याच्या विरोधात लढण्याचं काम आमचं आहे. महाराष्ट्रामध्ये खोक्यांचं जे सरकार आहे त्याच्या विरोधात लढण्याचं आमचं काम आहे. आणि पुणे महापालिकेमध्ये देखील काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा झेंडा पुणे महापालिकेवरती फडकवण्याचं देखील आमचं काम आहे. त्या वेगळ्या वेगळ्या पातळींवरती येणाऱ्या काळामध्ये जाऊन आम्ही काम करणार आहे. युथ काँग्रेस ऍक्टिव्ह आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्या 10 पटीने काम तुम्हाला केलेलं दिसेल आमच्या कृतीतून. एवढंच आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो. सध्याच्या निवडणुकीत बघायचं म्हटलं तर महाविकास आघाडीकडून एकी जी दिसली आणि तिन्ही पक्ष एकत्र घेऊन जे काही लढा दिला त्याचं हे यश आहे. आता हा प्रश्न घेऊन तुम्ही आंदोलन करताय, याच्यामध्ये सुद्धा युवा सेना, राष्ट्रवादी लोक काँग्रेस नाही, मी अध्यक्षांची आमची चर्चा गेल्या 15 दिवसापूर्वी देखील झालेली आहे. आम्ही आता हा मोर्चा आहे, हा आमच्या पातळीवरती आम्ही ह्या मुवमेंटला चालू करतोय. येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष, आमचं सगळं शिष्टमंडळ, तिन्ही पक्षाचे जे आमचे घटक पक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत, त्या सगळ्यांचे जे युवा प्रतिनिधी आहेत त्यांना एकत्र घेऊन एक युथ कॉन्क्लेव्ह करण्याचा आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. आणि राजकारणाच्या वरच्या पातळीला जे आपण म्हणतो सिनियर लिडरशिप आहे त्यांच्यामध्ये एकी आहे. युथ काँग्रेस किंवा युवा ज्या फ्रंटल्स आहेत त्यांच्यामध्ये देखील आहेत. पण ते सगळ्यांना आणखीन घट्ट करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून केलं जाईल हे आपल्याला सांगू इच्छितो. यानंतर मी आमचे सरचिटणीस प्रथम काही प्रश्न घ्यायचेत अजून. ठीक आहे, फक्त 1-2 मिनिटात आभार म्हणून प्रथमेश अभिनव आमचे सरचिटणीस त्यांना विनंती करतो. आपण सर्वजण इथे वेळात वेळ काढून आलात आणि आमचे विचार ऐकून घेतले याबद्दल मी